शेतकरी बांधवांनो, डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे येथील आम्ही विद्यार्थिनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत आज आम्ही दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहोत। तर चला पाहूया दशपर्णी अर्क म्हणजे काय। दशपर्णी अर्क म्हणजे 10 पानांचा अर्क, अशी पाने ज्यामध्ये रसायन व अल्कलॉइड्स असतात, ज्यापासून कीड व रोग दूर होतात। दशपर्णी अर्क तयार करण्याची लागणारी सामग्री: विविध 10 प्रकारच्या वनस्पतींची पाने, विशेष म्हणजे जी पाने आपली पाळीव जनावरे खात नाहीत, म्हणजेच एरंडेल, कडुलिंब, आवळा, तुळस, बेल, रुई, सीताफळ, पेरू, घाणेरी व पपई। प्रत्येकी 1 किलो, 10 लिटर गोमूत्र, 30 लिटर पाणी, आलं, लसूण व मिरची प्रत्येकी अर्धा किलो आणि खलबत्ता। ही सर्व 10 प्रकारची पाने खुडून घ्यावी व त्याचे खलबत्त्यात वाटून बारीक मिश्रण करावे। त्याचबरोबर आलं, लसूण, मिरची यांचा ठेचा करून घ्यावा। प्रथमतः शेगडीवर एक मोठे भांडे ठेवून त्यामध्ये गोमूत्र ओतून घ्यावे। 10 मिनिटांनंतर पानांचे वाटण त्यामध्ये टाकावे, तसेच आलं, लसूण व मिरची यांचा ठेचा त्यामध्ये घालावा। सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे। एकूण 40 लिटरचे मिश्रण बनवण्याकरता आवश्यकतेनुसार पाणी ओतून घ्यावे। त्यानंतर संपूर्ण मिश्रण 1 तासासाठी शिजवत ठेवावे। 1 तासानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यावे। मिश्रण थंड झाल्यानंतर सुती कापडाच्या मदतीने मिश्रण गाळून घ्यावे। नंतर पिंपामध्ये हे मिश्रण साठवण्यासाठी ठेवून द्यावे। फवारणीचे प्रमाण: अर्धा लिटर अर्क 16 लिटर पंपासाठी। दशपर्णी अर्क बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे न शिजवता हे मिश्रण मोठ्या बॅरलमध्ये 1 महिन्यासाठी कुजवत ठेवावे व 3 दिवसाच्या अंतराने हे मिश्रण ढवळून घ्यावे। 30 दिवसांनंतर हे मिश्रण वापरण्यासाठी तयार होते। आता आपण पाहूया दशपर्णी अर्क वापरण्याचे फायदे। दशपर्णी अर्क फवारणीमुळे लहान अळ्या, रसशोषक किडींचे अंडी अवस्थेचे निर्मूलन होते। उग्रवासामुळे किडी पिकामध्ये अंडी देण्यापासून परावृत्त होतात। मर रोग, मूळ कुजव्या, भुरी, केवडा, करपा, तेल्या या रोगांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क प्रभावी ठरतो। सर्व पिकांवर हा अर्क प्रभावी असल्याने रासायनिक कीटकनाशकांवर वेगळा खर्च करावा लागत नाही। डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या मार्फत ज्या 6 मुलींचा ट्रेनिंग कॅम्प इथं चालू आहे, गावातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या पिकाचं उत्पादन वाढीचं असेल किंवा रोगाचा प्रादुर्भाव असेल, त्या संबंधात आता जे काही आम्हाला प्रॅक्टिकली थोडं जे वनस्पतीच्या मार्फत केलेलं जे औषधाचं जे प्रमाण सांगितले किंवा काय, ते निश्चितपणे भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या आजार, रोगराई दूर करण्याबाबतीत म्हणजे थोडं जैविक पद्धतीचं असेल अशा पद्धतीचा वापर बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांनी केला तर कॅन्सर सारखा जे महामारीचा आजाराचा आपल्या देशावर उद्भवलेला आहे तो निश्चितपणे कुठेतरी कमी होईल। आणि प्रत्येक गावाच्या लोकांना आम्ही जे तुमच्या आता जे आम्हाला पद्धती दाखवले ते निश्चितपणे आम्ही ग्रुप तयार करून तिचे जास्तीत जास्त जाहिरातबाजी करून लोकांना हे वापराकरता अनुकूल करेन। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।